नमस्कार. काय नाव सर आपलं? सावकार पवार. सावकार पवार. कुठून आलाय आपण? मी मुंबईवरून आलाय. हो, पण तसे आमचं गाव अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यामध्ये कळसगाव. अच्छा अच्छा अच्छा. बरं, तुम्हाला शुगर किती वर्षापासून? मला 2008 पासून. 2008 पासून तुम्हाला शुगर आहे. तेव्हापासून तुम्ही गोळ्या वगैरे घेतच आहात. बरं, गोळ्या वगैरे घेऊन पण तुमची शुगर काही कमी येत नव्हती? नाही, नव्हती. थोडे म्हणजे 2-3 महिन्याच्या रिपोर्ट मध्ये ती थोडी तरी वाढलेलीच असेल. म्हणजे रिपोर्ट आहे. अच्छा, रिपोर्ट प्रमाणे ती थोडी वाढली. अच्छा अच्छा. म्हणजे गोळ्या घेऊन पण तुमची शुगर वाढतच होती, कमी काय होतच नव्हती. बरं, आता तुम्ही हे आपला अँटॉक DNAT कधीपासून घेताय? मी बघा आता 10 ऑगस्ट पासून घेतो. 10 ऑगस्ट पासून घेताय. बरं, आणि हे आता ज्यापासून तुम्ही घेताय त्यापासून तुम्हाला काय वाटते, काय काय तुम्हाला फरक पडला? आता बघा, माझे थोडे पाय तर दुखत होते, बरेच दुखत होते, म्हणजे थोडेफार कमी झाले. अच्छा. आणि शुगरचा म्हणजे असं जे चक्कर बिगर येणं होतं, म्हणजे डोळ्याला अंधारी येणे, चक्कर येणे, ते कमी झाले थोडं. ओके, तेही कमी झाले त्याच्यामध्ये. अच्छा अच्छा. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला की हातापायाला मुंग्या येणे वगैरे असं तेही होतं? कमी झाले. ते पण आता ह्या घेतलेल्या 2 महिन्याच्या ह्याच्यातच आपल्याला ते कमी झालेलं दिसून येतं. अच्छा अच्छा. बाकी आता तुम्ही रिपोर्ट ही आणलेला आहात? रिपोर्ट आहे. बरं, आता रिपोर्ट एकदा दाखवाल? रिपोर्ट मध्ये बघा दिसतंय. अच्छा, वरती खाली. ओके, तर आता रिपोर्ट ही तुम्ही आणलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की तुमची शुगर जी आहे ती ऑगस्ट पासून तुम्ही चालू केलंय, आणि ऑगस्ट पासून चालू करत असताना तुमची 200+ होती, 280 200च्या वर होती. ती आता झालेली आहे ती 1 ऑक्टोबर मध्ये 167. अरे वा, खूप छान, खूप अभिनंदन. चांगला रिझल्ट आपल्याला आलेला आहे. जे 15 वर्षामध्ये आपण गोळ्या खाऊन पण शुगर कमी नाही झाली, ती आता 2 महिन्यातच आपल्याला कमी झालेली आहे. म्हणजे एकंदरीत शुगर ही कमी होताना दिसते, आणि सोबत असणारे कॉम्प्लिकेशन्स ही कमी झालेले आहेत. एकंदरीत आपल्या ह्या अँटॉक DNAT वापरामुळे तुम्ही समाधानी आहात का? हो, एकदम समाधानी आहे. आणि दुसऱ्याने पण कोणी बी सर्व ज्याला प्रॉब्लेम आहेत त्यांनी हे अवश्य घ्यावा. अच्छा अच्छा. त्याच्या पाठीमाग तुम्ही बाकीच्या ज्या काही गोष्टी तुमच्या आहेत खाण्यापिण्याच्या, ते केलं पाहिजे, त्या टाळल्या पाहिजे. म्हणजे जे तुमचं डाएट वगैरे जे आहे, जे आम्ही सांगतोय, जे आम्ही तुम्हाला सांगतोय तेही नीतिनियमानं पाळलं, आणि ते तुम्ही करताय, म्हणून तुम्हाला रिझल्ट इतका चांगला घेतलाय आणि संध्याकाळी प्यायला गेलाय तर तेच नाही. बरोबर. तर मग एकंदरीत आपल्या हे समर्थ सोशल फाउंडेशन या अभियान जे चालू आहे व्यसनमुक्ती आणि मधुमेहमुक्तीचं, त्या अभियानांतर्गत जे तुम्ही जे अँटॉक DNAT घेतलंय, एकंदरीत तुम्ही समाधानी आहात? एकदम समाधानी. बरं. तर तुमचेही मित्रपरिवार असेल, तुमची बाकी जी काही रिलेटिव्ह असतील, त्यामध्ये अनेकांना जे शुगर असेल, तर तुम्हाला झालेला फायदा त्यांनाही सांगा, जेणेकरून त्यांनाही त्याचा माझ्याच रिझल्टची वाट बघतात. अच्छा अच्छा अच्छा. आता म्हणजे ते घ्यायला तयार आहेत. ओके ओके ओके. माझ्याकडे आता 3-4 जण असे आहेत की तुमचा रिझल्ट बघून ते घेणार आहेत. अच्छा अच्छा. चांगलं सांगणार, तुम्हाला पथ्य पाहायला पाहिजे. बरोबर, नक्कीच नक्कीच. तर आपल्या संस्थेकडून तुम्हाला अगदी मनापासून शुभेच्छा की तुम्ही चांगल्या रिझल्ट मधून तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल. त्यासाठी आपल्या संस्थेकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद सर.